सरकारनं काय ठरवून सांगितलं याबद्दल मला नाही माहिती. आमचं ध्येय क्लिअर आहे. आमच्या लक्षात आलंय कोणचे आंदोलन कशासाठी. आमचा फोकस क्लिअर ठेवला आता आम्ही की ओबीसीतून आरक्षण. आपल्या लढ्यावर आपण लक्ष द्यायचं. कोण काय बोलतंय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. काल गिरीश महाजनही म्हणाले की सगळे सोयरे करणं शक्य नाही. आज प्रकाश आंबेडकर जे तुमचे सतत पाठीराखे होते ते म्हणतायत की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे, वेगळी टक्केवारी द्यायला पाहिजे, ओबीसीतनं वेगळ्या प्रवर्गातून. वेगळ्या प्रवर्गातून पण कोणत्या? ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून की 50% वर म्हणलेत. वेगळा प्रवर्ग कसा म्हणलेत पण हे महत्वाचं आहे. ओबीसीतून 50% आताच वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणलेत का कसं? तर ठीक आहे, त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा भाग आहे. आम्हाला आमची जे हक्काचं आहे हे बघा, मी तुम्हाला क्लिअरच सांगतो की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणात येईल, ते कोणाचं हिसकावून घेत नाही. सगळ्यात महत्वाचं 50% वर द्या खाली द्या म्हणण्याची आवश्यकताच नाही. कारण एकतर जाहीररित्या आहे की देश स्वातंत्र्य नव्हता त्याच्या आधीपासूनचं मराठींचं आरक्षण आहे आणि ते कागदपत्री रेकॉर्डला. दुसरी गोष्ट, जी ओबीसीची यादी झाली आरक्षण देण्याची त्या 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच. ह्या कायदेशीर बाजू आहेत, तरीही आम्हाला आरक्षण नाही. आम्ही कोणतं आरक्षण वेगळं मागतोय? आमचं आहे ते रेकॉर्डला जे आहे ते आम्ही आरक्षण मागतोय, ते आम्ही घेणार आहे. कोणी काही म्हणलं तरी आमचा रस्ता क्लिअर आहे. आम्ही ओबीसीतून घेणार आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्यानुसार घेणार आहे. मग जर आता हैदराबादचं गॅजेट आहे, जर मराठा रेकॉर्डनं स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून ओबीसी आरक्षणात येतात, ते आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाहीयेत. 83 क्रमांकाला जी ओबीसीची यादी आहे त्याच्यात जर मराठा आणि कुणबी एकच आहे, ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीयेत. जे कायद्यानं आम्हाला आरक्षण दिलंय ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत. त्यांनी कितीही सांगितलं आम्हाला धक्का लागतोय नाही लागत, आम्ही तुमच्या अगोदर आरक्षणात आहे, ते 100 वर्ष. त्यामुळे आम्ही ते घेणार आहेत. उगच इकडे शक्ती वायाला घालण्यापेक्षा तुमच्या आरक्षण मागण्यात तुम्ही शक्ती वायाला घाला, तुमचे पोरं मोठे होते. इकडे शक्ती वायाला घालून काही उपयोग नाही आणि राजकीय स्टंट करून तर उपयोगच नाही, कारण आम्ही ते मिळवणार आहेत. आणि महाजन साहेब काय म्हणले त्यापेक्षा त्यांनी जे सांगितलंय त्यावेळेस की मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित करायला आधार लागतो, तर 57 लाखाच्या नोंदी आहेत त्या करा. 83 क्रमांकावरती मराठा आणि कुणबी एकाचे हे कायदे आहेत ते द्या. जर आता म्हणतेच असते की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकणार नाही, याचा अर्थ त्यांना आतापासूनच त्यांचा डाव दिसतो, ते टिकू द्यायचं नाही. आमचं हक्काचं आरक्षण हैदराबाद संस्थांचं ते द्या. मराठा आणि कुणबी एकाचे 83 क्रमांकाला ते द्या. आम्ही याच्यापासून आता हटणार नाही. एका दिवस असं दिसतंय की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी देऊन उडवण्याचा डाव सरकारचा टाकलाय. जसं की आमच्या विरोधात सरकारनं आंदोलन उभा केले जातात नवीन, तसंच सगळ्या सोयऱ्याला सुद्धा कोर्टात टाकायचं आणि सगळ्या सोयऱ्याची केलेली अंमलबजावणी ही टिकणार नाही हे आधीच सांगून बहुतेक ते 100% ते उडवणार आहे. मग आमचा हक्काचा असणार आम्हाला द्या. सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी आहे म्हणून आरक्षण देऊन टाका, कारण तसं कायदाच सांगतो. सगळे सोयऱ्यामधून देणं शक्य नाही असं ते म्हणतात आणि तेच अनेकदा एकीकडे सरकार म्हणतंय की तुम्हाला 1 महिन्यात हे देऊ, दुसरीकडे ते पण सत्तेत आहे, मंत्री आहे असं म्हणतात. शक्य नाही म्हणण्यापेक्षा ते देणार आहेत आणि तेच उडवणार आहेत याचा अर्थ असाच होतो. जसं की त्यांनी 13% आरक्षण दिलं होतं, घातलं पण त्यांनीच. 16% आरक्षण दिलं होतं, त्यांनीच घातलं. आता हे 10% दिलं. बघा डाव सांगतोय मी, हे जाणून बुजून माझ्या मराठा समाजाला माहित होणं गरजेचं आहे. आता 10% आरक्षण दिलं, देण्याच्या अगोदरच याचिका दाखल झाली होती. आरक्षण देण्याच्या अगोदरच याचिका दाखल केली होती रद्द करण्यात यावं म्हणून. तसं देणार पण हेच आहेत आता सगळ्या सोयऱ्यांचं आणि उडवणार सुद्धा हेच आहे. हे क्लिअर झालंय आता. कारण पुन्हा एकदा मराठ्यांना गोड बोलून सरकारनं दोन्हीकडून बी डाव साधायचं सुरुवात केली. मराठा ओबीसी वाद लावून मोकळे झाले आणि आता सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी द्यायचं म्हणायचं आणि उडवायचं हे काम त्यांचंच.
आमचं हक्काचं आरक्षण आहे. हैदराबाद संस्थांमध्ये ते द्या. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. हे कायद्याने सांगितलेलं आहे, ते द्या. नसता तुम्हाला सुट्टी नाही. तुम्हाला वाटत असं ना आम्ही आतापासूनच धावसा द्यायला ते टिकणार नाही, मग मराठे मागं सरकत येईल. आम्ही मागं सरकत नाही सगळं घेतल्याशिवाय. कोणाला आंदोलन करायचं कोणाला नाही करायचं त्याचा भाग आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, तुम्हाला अधिकार आहे. आमच्या पद्धतीने आम्ही करणार आहेत, पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार आहे, त्याशिवाय सरकारला सुट्टी देत नाही. मग वेळ प्रसंगी 288 उभा करायची का 288 पाडायची याच्यावर मराठी निर्णय घेणार, पण तुम्हाला मग घरी पाठवणार. ते काहीतरी तुम्ही चाचपणी सर्वे पण केलेला आहे काही जागांवर, ते काय आहे? सुरू आहे का नसावं सुरू. सगळ्याच्याच चाचपण्या सुरू झाल्या. कुणी तर आधीच दाखल लागलं मी येणार आहे म्हणून. मग आम्ही काय कच्चे आहेत का? आम्ही काय करू नये. तुम्ही जर असं सांगायला लागले, एकूण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आपण असं करूयात, आणि दुसरीकडून त्यांच्याच ते पियांद्या सुदामे असल्यासारखे जोडीतला मित्र त्यांनी सांगायचं सगळ्या सोयरे उडीणारे. ते पियांद्या सुदामे होते ना दोघं जण, ते मित्रले दोघं पोहे खात होते रातची दोघं जण. तसं त्यातल्या एका मित्राने सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. आणि फडणवीस साहेबांवरती मी कालही शब्द वापरला, आधी वापरला की आता पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास टाकला. मग त्यांचा मित्र जर म्हणतो ते उडणार, याचा अर्थ ते उडीणारे. उडणार नाहीये, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी उडणार नाही, पण ते उडीणारे 100% आजच सांगतो मी, ते उडीणारे. त्यापेक्षा आमचं ओबीसीतलं हक्काचं असणारं आरक्षण सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या. ज्याला घ्यायचं ती घेतील. आता कोकणातले म्हणतात आम्हाला नको, ते घेणार नाहीत. इथं का जोर जबरदस्ती नाही. बरं, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय पाहिजे तुम्हाला? व्यवसाय मराठ्यांचा शेती आहे. व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिलंय बाकीच्यांना, तर मराठ्याला का नाही? विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती म्हणून तुम्ही आरक्षण दिले, तर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा व्यवसाय काय नेमका? शेतीचे ना. फक्त पूर्वीचे अडाणी लोक होते ते शेतीला कुणबी म्हणायचे, आणि आता सुधारित शब्द त्यांना शेती आला. म्हणून तुम्ही मराठ्याला देणार नसाल तर ह्यो मराठ्यांवरती अन्याय. व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलं. मग विदर्भातल्या मराठ्यांना कोकणातल्या पठार भागावरती जर कुणबी करणारा म्हणजे शेती करणाऱ्याला जर आरक्षण दिले, तर मराठवाड्यातल्या राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मराठ्यांना राहिलेलं का आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे? नाही, सरकार विरोधात मग आता तुमची रणनीती तयार झाली आहे ना. ते सर्वेचं तुम्ही काहीतरी सांगत होते, काही जागांवर सर्वे केले, निवडणुका लढायची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, हे सांगा. मी जाहीर सांगितलं होतं त्याच दिवशी त्यांना, आम्हाला राजकारणात जायचं नाहीये. मलाही नाही, माझ्या समाजाला सुद्धा नाही. तो आमचा रस्ताच नाही. पण तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय काय? कोणी पण सांगा तुम्ही सुद्धा आम्हाला, आमच्या समोर पर्याय काय? त्यांनी जर 13 तारखेपर्यंत नाही दिलं, 13च्या नंतर ठरवू आम्ही मराठा समाज बसून. काही तयारी सुरू आहे त्याची? हो, कशी? का नसू नाही. नाही मग कशी बघा, आता कशी सांगितलं होतं तुम्ही तर बाप, मग आधीच पुढचं गाभाळ उघडं करायला द्यात काय? इकायला काय आधीच सांगत नसते, बाजारात मांडल्यावर दाखवत असते. बरं, ते तुम्ही म्हणतायत की आम्ही उमेदवार उभं करणार, ते हाके पण म्हणाले की आम्ही पण आता 200-250 जागांवर उमेदवारांची तयारी केलेली आहे, बघूयात कोणात किती हे आहे. तुम्ही 1700 करा ना, आम्हाला काय करायचं? 1700 उमेदवार टाका, आम्हाला काय करायचं? तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला, तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा. आम्ही त्यांना दोषच नाही देतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही. विरोधक दुसराच आहे. येवल्यात एक बसलाय, एक मुंबईत बसलाय, रात्री तर आमच्याकडून होतो, दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो. ते स्टंट आहेत सगळे, हरकत नाही. नाही हो, ते काय म्हणायचं तर म्हणू द्या. इथं आमचं क्लिअर आहे. माझ्यावर बोलण्याची जरा यांची कुवत नाही. त्यांच्या टीमने माझ्यासोबत चर्चा केली. तूच कोण आहे मला माहित नाही, तू मला सांगायला लागलं पोवत नाही पोवत नाही. तू उगा गप्पा आणायचं काय बी. आपण आपलं आंदोलन करावं, अधिकार दिलाय लोकशाहीप्रमाणे, आंदोलन करावं बेस्ट पैकी. आम्ही आमचं करतोय समाजाला मिळवून देण्यासाठी, बाकीच्या शेंगा ठोकून येली. आम्ही विरोधक मानत नाही, त्याच्यामुळे काय असतं, आपण आपल्या पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जरांगे पाटील यांच्याशी बोलत असताना तुम्हाला असं बोलताना म्हणाले म्हणे की सगळी सोयीची व्याख्या तुम्ही करून दिली पाहिजे, जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही, असं तुम्हाला म्हणाले होते का? हो, आणि आम्ही त्याच वेळेस दिली. आम्ही वाशीला तेच सांगितलं, अगोदरही तेच दिलं. आमच्या व्याख्याप्रमाणे आम्ही रोज सांगतोय, सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य. त्या दिवशी सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा तुमच्या समोर सांगितलं. त्यानंतर सामंत साहेब आले होते, त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या.
नसता आम्हाला ते मान्य नसणार आहे. हैदराबादचं गॅजेट घ्या, त्यावेळेस तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही पाठवतोय. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, पण ते जर टाळणार असली तर त्याला आमचा नाविलाज आहे. आणि आम्हाला 9च्या 9 मागण्या ह्या 13च्या आत पाहिजे. तुम्ही 13 नंतर एखादी देणार असाल तर ती सुद्धा आम्हाला मान्य नाही. प्रकाश आंबेडकर तुमच्याशी बोलताना असं म्हणाले, तुम्ही म्हणताय की व्याख्या झालेली आहे, तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाची व्याख्या जशी कायद्याने शब्दबद्ध केलेली आहे तशी सगळे सोयरीची व्याख्या केलेली नाही. जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत हे काय आहे नेमकं कळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्याशी बोलताना एक आणि आता बोलताना एक असं प्रकाश आंबेडकर दिसते. वाटतायत का? नाही, त्यांच्याबद्दलचं नाही बोलणार मी, कारण मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की आपण त्यांच्याबद्दल आदर करतो. म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. राजगादीला एक दिला होता छत्रपतींना आणि त्यांना. याबद्दल ज्या माणसाबद्दल आपण जास्तीचा सन्मान करतो त्या माणसाकडून एखादा शब्द जरी चुकला तरी आपण बोलायचं नसतं, कारण आपण सन्मान करतो. आणि त्या शब्दावरती मी 10 महिन्यापासून ठाम आहे. परंतु मी सरकारला सांगताना सांगितलं होतं, त्यावेळेस सचिव सुद्धा होते, की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाहीये. मी आजही ते जाहीरपणानं सांगतो. त्यावेळेस सुमित भांगे साहेबांपासून मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते. मला ही मान्य नाहीये, तुम्हाला ही व्याख्या चेंज करावी लागणार आहे. नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयऱ्याची तर कड अशा करा तुम्ही. पण आम्ही दिलेल्या व्याख्या, राज्यातून आलेल्या काही हरकती आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून, त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला योग्य वाटत असल्या तर त्या पण घ्या, परंतु आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच घ्यावं लागणार आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशीच जोर जबरदस्तीनं काढल्यासारखी जर अधिसूचना काढणार असाल तर ती आम्हाला मान्य नाही, कारण मग ते टिकणार नाही. हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे. आणि आज पुन्हा एकदा शंभूराजे देसाई साहेबांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या, नसता ते पुन्हा टिकणार नाही तर माझ्या समाजाचं वाटलं होय. आणि हैदराबादचं गॅजेट हे 13 तारखेच्या आत घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं हे तुम्ही 13 तारखेच्या आत घ्या. देसाई साहेबांना माझी हात जोडून विनंती. 13च्या नंतर आम्ही कुठलीही गोष्ट ऐकणार नाहीये. आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. हा सुद्धा कायदा 2004 ला झालेला आहे. तो दुरुस्त करून तो सुरू करा. परत 13 तारखेच्या नंतर म्हणायला नको की तुम्ही ह्या मागण्यासह, केशच्या मागण्यासह जी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी तिच्या व्याख्याबद्दल बोलले नव्हते. मी बार बार सांगितलेलं की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे तरच माझ्या मराठा समाजाचा फायदा होतो, नाही तर होत नाही. ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नसणार. सगळे सोयरेचा